नमस्कार. मी मिलिंद माने. तुम्ही पाहतात आपला कार्यक्रम चर्चा सत्र. मित्रांनो, आजचा विषय वाचून तुमच्या लक्षातच आला असेल. शिशुपाला रूपी काँग्रेस यावरून मी कुठल्या विषयावर बोलणार आहे. दिल्लीमध्ये भारत मंडपम मध्ये जे AI या नवीन टेक्नॉलॉजी संदर्भात तिथे कार्यक्रम चालू होता. जवळजवळ 1,200 देशाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्यांचे CEO तसेच राष्ट्रप्रमुख सुद्धा त्या ठिकाणी आले होते. आणि आज जगाच्या पातळीवर भारताचा एक प्रकारे जे काही नेतृत्व म्हणा किंवा भारताची जी गरज आज संपूर्ण जगातल्या विविध देशांना वाटते, अशा ठिकाणी जाऊन युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जो धुडगूस घातला आणि त्यांनी हा विचार केला नाही की याच्यानी आपल्या देशाची अब्रू आपण वेशीवर टांगतो. माफ करा, परंतु देशाची नाही, परंतु तुम्ही स्वतःची आबरू खुंटीवर टांगली. आज नरेंद्र मोदी यांना विरोध करता करता आपण देश विरोधात काम करावं लागले. आज सर्वसामान्य भारतीय तुम्हाला त्याच नजरेने बघतात. महाभारतामध्ये मला कथा आठवली. शिशुपालला श्रीकृष्णाने वरदान दिलं होतं. त्याच्या आईला वचन दिलं होतं, शिशुपालाचा वध श्रीकृष्णाच्या हातीच होणार. म्हणून त्याच्या आईला कृष्णाने वचन दिलं होतं की मी त्याचे 100 अपराध माफ करीन. आणि गेल्या अनेक वर्षात काँग्रेसने जे काही अपराधांची माळ गुंफलेली आहे देश स्वतंत्र झाल्यापासून, त्याची 100री भरत येत असल्याची चुणूक या AI समिट मध्ये दिसण्यात आली. भारत मंडपम मध्ये जो कार्यक्रम चालू होता तो ना बीजेपीचा होता, ना नरेंद्र मोदींचा स्वतःचा वैयक्तिक होता, ना अमित शहा, ना तिथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते. आज बंगालमध्ये ज्या प्रकारे बांगलादेशामध्ये जेंजींच्या नावाखाली क्रांती घडवण्याचं सांगून जे अराजक माजवलं,
ते आपण सर्वांनी टीव्हीवर सगळीकडे बघितलं. इथे भारतामध्ये सुद्धा असा प्रकार करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यामध्ये यश आलं नाही. कारण भारताचा झेंडीला माहिती आहे आपलं हित, देशाचं हित कशात आहे. त्या झेंडींनीच NSUच्या कार्यकर्त्यांना महाप्रसाद दिला आणि तिथून अक्षरशः पळता भुई थोडी करून टाकली. ज्या प्रकारे देशाचा अपमान करण्याचा मार्ग ज्या लोकांनी अवलंबलाय, भारताची मान कशी खाली जाईल, भारत देशाची प्रगती कशी रोखता येईल, याकडेच त्यांची कार्यपद्धती चालू आहे. मला तर सरकारला आव्हान आहे, या देशविरोधी कार्य जे करतात त्यांच्या मागे लवकरात लवकर कारवाई करावी आणि खास करून UAPA या अंतर्गत त्यांच्या मागे कारवाई करावी, जेणेकरून देशविघातक कृत्यांना कुठेतरी आळा बसेल, अशी मी विनंती करतो. राजकारण इतकं गलिच्छ आणि बरबटलेलं करून टाकलंय की आज भारतामध्ये विरोधी पक्ष नावाला सुद्धा शिल्लक राहिला नाही. विरोधी पक्ष म्हणजे काय याची व्याख्याच कोणाला समजत नाही. नरेंद्र मोदी, अमित शहा, भारतीय जनता पार्टी यांच्या विरोध म्हणजे विरोधी पक्ष नाही. देश हितासाठी जर भाजपा, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे जर चुकीची पावलं उचलत असतील तर त्याच्या मागे तुम्ही जरूर विरोध करा आणि तो असलाच पाहिजे. परंतु देशाची विटंबना होईल अशा प्रकारचं कार्य करू नये, एक भारतीय म्हणून मला वाटतं. आणि आज विरोधी पक्ष हा संपूर्ण भारतात कुठेही दिसत नाही, कारण त्यांना जी कावीळ झालेली आहे ती काही झालं, माफ करा, की भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांना विरोधच करायचा. पण जर एखादी चांगली घटना आपल्या देश हिताची होत असेल तिथेही विरोध करायचा. या गोष्टी एक सर्वसामान्य भारतीय म्हणून कुठलाही भारतीय खपवून घेणार नाही. आज विरोधी पक्षात जितके पक्ष आहेत सगळे त्यांची लोकांपासून नाळ अक्षरशः तोडली गेलेली आहे. लोक काय, लोक भावना काय. आज आपण राम कृष्ण, आपल्यामध्ये रामायण आणि महाभारत आणि त्या काळातली ही मोठी कॅरेक्टर्स याच्यातले जे प्रतिकात्मक आहेत कृष्ण आणि राम, हे त्या काळात होते. आजच्या काळात भारतीय जनता ही कृष्ण रूपी आहे. विरोधी पक्ष शिल्लक नसल्यामुळे त्या उरलेल्या पक्षांना सांगण्यात तर काय अर्थ नाही, कारण यांची नाळ अक्षरशः जनतेपासून तोडली गेलेली होती. आज जर ती नसती ना तर मंडपम मधून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नसताना सुद्धा लोकांनी त्यांना पिटाळून लावलं नसतं. अजूनही वेळ गेलेली नाही.
भारतीय जनता पक्षाचा जरूर विरोध करा, मुद्द्यावर करा. कोणी भारतीय तुम्हाला बोट दाखवून बोलणार नाही, परंतु तुमची कृती जर देश विरोधात दिसली तर तुम्हाला मत सुद्धा देणार नाही. मग तुम्ही कितीही बोला, ईव्हीएम हॅक केली किंवा काय केली, जनता सज्ञान झालेली आहे. वेळीच धोका ओळखा. आणि सर्व पक्षांना माझी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी बीजेपी नरेंद्र मोदी यांचा जरूर विरोध करावा, परंतु आपल्या देशाची मान कुठे खाली जाईल असे प्रयत्न करू नये. नाहीतर हा भारतीय समाज, भारतीय मतदार कृष्णाने जसं सुदर्शन हातात घेतलं तसं एका बोटाने क्रांती करतोय. गेल्या 14 पासून आजपर्यंत आपण बघत आलो. जनतेशी नाळ जोडा, जनतेच्या जवळ जा, जनता तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचेल. तुर्तास इथेच थांबतो. विषय आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.